नमस्कार, मी देवयानी वरसकर. असं म्हटलं जाते की पुत्र व्हावा ऐसा ज्याचा तिही लोकी झेंडा, अशी एक म्हण आहे. मी तर असं म्हणेन की आपल्या सिंधुदुर्गातल्या कन्या व्हाव्यात ऐशा की ज्यांनी जगावरती अधिराज्य गाजवलेलं आहे. आणि अशी उदाहरणं ही आपल्या सिंधुदुर्गातल्या मुलींची जी आहेत ती इतकी एकमेव द्वितीय आहेत की प्रत्येकीने एकेकीने ज्या ज्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकलेलं आहे, तिने ते जे क्षेत्र पादाक्रांत केलेलं आहे त्याच्यामध्ये तिने स्वतःची अशी एक स्पेशल आयडेंटिटी निर्माण करून ठेवलेली आहे. आज अशाच सिंधुदुर्ग कन्येचं आपण ओळख करून घेणार आहोत आणि त्या आहेत सुषमा ठाकूर पाटणकर. सुषमाची ओळख अशी आहे की सुषमाने आपलं प्राथमिक शिक्षण कुडाळ हायस्कूलमध्ये केलं आणि त्याच्यानंतर तिने एक एक शैक्षणिक पात्रता ओलांडत आज ती अमेरिकेतल्या अत्यंत नामांकित अशा JP मॉर्गन बँकेची व्हाईस चेअरमन या पदापर्यंत तिने आपला जो काही चढता अभिलेख आहे तो ठेवलेला आहे. निश्चितच सिंधुदुर्गातल्या या सिंधुदुर्ग कन्येचं आपण आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा स्वागत करूया आणि तिच्याकडूनच जाणून घेऊया की तिने हा प्रवास कसा केला आणि तिचा आदर्श आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या अनेक अशा तरुणींनी कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे. सुषमा, तुझं खूप खूप स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदी वेलकम टू इंडिया आणि वेलकम टू सिंधुदुर्ग ऑल्सो. आणि तू तर सिंधुदुर्ग कन्या आहेस, कुडाळची कन्या आहेस. तुझं जे प्राथमिक शिक्षण आहे ते कुडाळ हायस्कूलमध्ये झालेलं आहे. कसं होतं तुझं शैक्षणिक तुझं जे तेव्हाचं ॲटमॉस्फिअर कसं होतं आणि तू कशी या इथपर्यंत गेलीस या पदापर्यंत? माझं शिक्षण हे 12वीपर्यंतचं कुडाळ हायस्कूल मराठी मीडियमला झालं आणि पहिल्यापासूनच मी एक ॲव्हरेज स्टुडंट होते, म्हणजे 80च्या आसपास मार्क्स मिळणारी. आणि मराठी मीडियम असल्यामुळे तसं काही विशेष एक्सपोजर नव्हतं आणि ग्रामीण भाग असल्यामुळे. आणि माझ्या या शिक्षणाच्या साधारणपणे 12वीच्या कालावधीपर्यंत एकमेव माझ्या आयुष्यातली जी पॉझिटिव्ह गोष्ट होती तो म्हणजे मी अनंत शिवाजी देसाई वाचनालयामध्ये जो टाईम स्पेंड करायचे तो टाईम. आणि तिकडे म्हणजे अक्षरशः तिकडचे जे लायब्ररीन होते त्यांचं नाव तेव्हा राजाराम पांचाळ असं होतं, तर ते मला सांगायचे इथली सगळी आता छोट्या मुलांची पुस्तकं संपली, तू वरती जाऊन आता वरच्या मधल्यावर पेपर वाच किंवा काहीतरी पिरियॉडिकल्स वाच, पण आता पुस्तकं नाहीत. तर तेव्हा त्या पुस्तकातून मला बरंच नॉलेज मिळत गेलं. मी आत्मचरित्रे वगैरे पण जे हाताला मिळेल ते वाचायचे आणि त्यातून मला कळलं की आपली भाषा किंवा आपलं जे आताचं स्थान आहे, म्हणजे तेव्हा मी ॲव्हरेज असणं किंवा माझी काहीच ओळख नसणं, बरोबर, हे माझ्या फ्युचरच्या सक्सेसच्या आड येऊ शकत नाही किंवा त्याचा काहीच रिलेव्हन्स नाही आहे. आणि मला जे बनायचं आहे ते मी बनू शकतेच, पण लोकांची माझ्याबद्दल आता जी काय मतं आहेत की हिला जमेल नाही जमणार, ही मला माझी रियालिटी बनवू द्यायची गरज नाही आहे आणि ते माझ्यावर आहे. हे खूप लवकर मला त्या पुस्तकाने शिकवलं. बरं. आणि नंतर पुढे गेल्यानंतर माझी 12वी झाल्यानंतर माझ्या वडिलांनी खूप मोठं, आईवडिलांनी मला सपोर्ट दिला. त्या काळी सामाजिक आर्थिक परिस्थिती पण नव्हती आमची, कारण आम्ही 4 जण होतो. आणि 10वी नंतर मी हा विचार केला होता की मला सायन्स घ्यायचं नाही आहे, कारण त्या काळी आपल्याकडे 2च ऑप्शन असायचे सायन्सनंतर, एक तर डॉक्टर होणार, इंजिनियर होणार. मग 5 वर्ष बाहेर राहायचं, पैसे भरायचे, फीज जास्त, आणि मग आम्ही 4 भावंड असल्यामुळे त्यांच्यावरती जस्टिस होणार नाही. ह्या अशा माझ्या स्वतःच्या म्हणजे थिंकिंगमुळे मी कॉमर्स निवडलं. आणि कॉमर्समध्ये 12वीला मेरिटला मी जेव्हा आले तेव्हा माझ्या वडिलांनी मला पुण्यामध्ये नेऊन ठेवायला पण, म्हणजे त्यांनी स्वतःच्या आज कदाचित 25 वर्षानंतर जेव्हा मला माझ्या मुलीला बाहेर ठेवायचं वेळ येते, माझी आर्थिक सामाजिक परिस्थितीमध्ये आज खूप जास्त फरक असतानाही किंवा अमेरिकेच्या फ्रीडममध्ये असतानाही तो निर्णय मला टफ जाईल, पण त्यावेळी त्यांनी तो निर्णय घेतला आणि त्यांनी निर्णय घेतल्यामुळे आज मी या इथपर्यंत येऊन पोचू शकले. आणि तिकडे नंतर गेल्यानंतर मला पहिला कल्चरल शॉक बसला, कारण पुण्यामध्ये राहणारी मुलं आणि त्यांचं एज्युकेशन, त्यांची लँग्वेज, मूळ मीडियम इंग्लिश, आणि आपलं इथलं मराठीचं राहणीमान किंवा आपलं वागणं आणि आपली भाषा, ह्याचा पहिल्यांदा थोडासा मला स्टेबल व्हायला म्हणजे थोडासा कालावधी गेला. पण त्यातही मला 2-3 अशी छान उदाहरणं माझ्या वाचनामध्ये आली होती. त्यातलं एक म्हणजे असं होतं की
अर्नॉल्ड शॉर्झनेगर जे अमेरिकेमध्ये हॉलिवूडचे सुपरस्टार होते आणि अमेरिकेतल्या वन ऑफ द मोस्ट पॉवरफुल स्टेटचे कॅलिफोर्नियाचे ते गव्हर्नर होते. एकदा नाही दोनदा, सलग 8 वर्ष. आणि जगातल्या टॉप 100 इन्फ्लुएन्शियल व्यक्तीमध्ये त्यांचं नाव अग्रमानाने येतं. आणि त्यांना इंग्लिश येत नव्हतं. म्हणजे कॅलिफोर्नियामध्ये असताना पण ते भरपूर वेळा त्यांनी इंटरप्रिटर किंवा ट्रान्सलेटर वापरायचे. किंवा कपिल देव आहे आपलं उदाहरण. 1983चा जेव्हा त्यांनी वर्ल्ड क्लब घेतला तेव्हा पण भाषण करताना त्यांच्याकडे इंटरप्रेटर होता, कारण त्याला इंग्लिश बोलता येत नव्हतं. त्यामुळे इंग्लिश आणि टॅलेंट याचा संबंध नाही हे मी वारंवार स्वतःला नक्कीच बजावत राहायचे. आणि आपण कोणापेक्षा कमी नाही ही जी माझी वृत्ती मी मला बिंबवत गेले, त्याच्यामुळे माझा कॉन्फिडन्स खूप चांगला डेव्हलप झाला. पुढे मी CA करणार होते आधी, पण नंतर मला नेहमीच असं वाटतं आणि माझा असा तो पूर्ण समज आहे की आपले आईवडील आपल्याला सांगतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. नक्कीच. किंवा अपयशातून तुम्ही शिकता. पण सगळ्यांची म्हणजे सगळीच अपयश आपल्या पदरात घेऊन तेवढा वेळ आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या अपयशातून शिकलं पाहिजे. दुसऱ्यांनी जे खास खळगे पायाखाली घातलेले आहेत ते आपल्याकडे येऊ नये म्हणून तसा प्रयत्न केला गेला पाहिजे. म्हणून मी तिथे एका CAनं जाऊन भेटले आणि ते मला म्हणाले की तुला 6-7 वर्ष साधारण ग्रॅज्युएशन नंतर लागतील आणि पैसे मिळणार नाही तुला. आर्टिकलशिपला काहीतरी 1,500 रुपये महिन्याला फार तर फार मिळू शकतात. मग मी तो CAचा फाउंडेशन क्लिअर झाल्यानंतर मी CAचा विषय ड्रॉप केला आणि MBAची एंट्रन्स दिली. MBAची एंट्रन्स दिल्यानंतर मला 142 स्कोर होता आणि मला सिम्बायसिस किंवा पुणा युनिव्हर्सिटी हे दोन्हीही ऑप्शन्स अवेलेबल होते. पुणा युनिव्हर्सिटी 11,000 फी होती आणि सिम्बायसिसची 2.5 लाख फी होती. त्यामुळे मी परत तो ऑप्शन सिलेक्ट केला नाही 2.5 लाखाचा आणि स्वतःच्याच मनाने तोपर्यंत मी छोटे छोटे जॉब करायला सुरुवात केलेली. मी तो छोटा ऑप्शन निवडला, कॉलेजची परमिशन घेतली आणि माझा जॉब कंटिन्यू ठेवला. आणि 4 वर्षांनी जेव्हा मी त्याच सिम्बायसिस कॉलेजमध्ये कॅम्पस प्लेसमेंट आणि तिकडच्या स्टुडंटचं सिलेक्शन माझ्या ब्रांचच्या अंडर करायला गेले आणि तेव्हा मला कळून चुकलं की मोठ्या कॉलेजची डिग्री किंवा खूप जास्त आर्थिक पाठबळ तुमच्याकडे नाही म्हणून तुम्हाला सक्सेस मिळू शकत नाही. हे निव्वळ मिथ आहे, म्हणजे हा गैरसमज आहे. आणि अशा माझ्या स्वतःच्याच अनुभवातून मी शिकत गेले आणि मला कॉलेज प्लेसमेंट स्टँडर्ड चार्टर्ड बँकला मिळाली होती. पण तेव्हा असे युनिव्हर्सिटी इन्शुरन्स इंडस्ट्री ओपन अप होत होती इंडियामध्ये. प्रायव्हेटलायझेशन झालं होतं 2003 साली आणि तेव्हा एक असा समज होता की मुली या क्षेत्रात येऊ शकत नाहीत. बरोबर. त्यामुळे सिलेक्ट करताना पण त्यांनी 22 मुलं सिलेक्ट केली होती. मी जाऊन तिकडे 2दा त्या लोकांना भेटले कारण माझं इंटरव्ह्यू सिलेक्शन झालेलं होतं आणि त्यांना कन्व्हिन्स केलं की मी करू शकते. आणि त्यांनी मला 22 मुलांमध्ये मी एक मुलगी 23 जण आम्ही होतो आणि तेव्हा सगळेच म्हणजे माझ्या समोर नाही झाली तरी मागे हेटाळणी व्हायची की हिला काही जमणार नाही, काय करू नाही शकत. पण कुठच्याही हेटाळणी किंवा कुठच्याही गोष्टीला मी काही किंमत देत नव्हते. आणि 2.5 वर्षानंतर मी तिकडे ब्रांच मॅनेजर झाले आणि ते सगळे लोक मला परत रिपोर्ट करायला लागले, माझे कलिग्स. आणि तिथून मग मी ब्रांच मॅनेजर, एरिया मॅनेजर, चीफ मॅनेजर असा एक लेवल पार पाडत मी माझा मॅनेजमेंटमधला प्रवास चालू झाला. मग माझ्याकडे 3 स्टेट्स मी सांभाळायचे. एक्सटेन्सिव्ह 20-21 दिवसाचं माझं ट्रॅव्हलिंग होतं. मग मी टेक्नॉलॉजीकडे वळले आणि तिथून आता अमेरिका. आणि अमेरिकेमध्ये पण सुरुवातीला म्हणजे आपली भाषा आणि त्यांची भाषेमध्ये खूप फरक आहे. तर त्यांना तो कळायला वेळ लागतो. पण तिथला पॉझिटिव्हपणा असा आहे की त्यांना जेव्हा कळतं की समोरचा माणूस टॅलेंटेड आहे, त्याच्याकडे गुणवत्ता आहे, तेव्हा भाषा ही अडसर राहत नाही. आणि लोक तुम्हाला खूप जास्त अप्रिशिएट करतात, तुमच्याशी खूप जास्त रेसिप्रोकेट करतात, तुम्हाला एम्ब्रेस करतात तुमच्या गुणांना. आणि त्यामुळे मला खूप चांगला तिकडे सपोर्ट मिळाल्यामुळे मी आज इकडे पोहोचू शकतो. नक्कीच. सुषमा, हे जे काही सांगितलंस की सगळ्यात बेसिक आधी वाचन, म्हणजे वाचाल तर वाचाल ही जी काही म्हण आहे ती तुझ्या बाबतीत अगदी चपखल बसते. कारण तेव्हा तू जे काही वाचलंस त्यामुळे तुला स्वतःला एक उर्मी आली की जरी तू वर्नाक्युलर मीडियममध्ये शिकलेली असली, मराठी भाषेतून जरी शिक्षण झालेलं असलं तरी आपण कुठे कमी नाही आहोत. आणि टॅलेंट जे आहे म्हणजे ते डझंट मॅटर की तुम्हाला इंग्लिश येते की नाही येत. आणि आपण अनेक वेळेस बघतो की
अनेक मोठे मोठे राष्ट्राध्यक्षसुद्धा जेव्हा वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन आपलं भाषण करत असतात तेव्हा तो इंटरप्रिटर असतो त्यांच्याबरोबर. त्यामुळे त्यांना कुठेच कधी असा हे येत नाही की आपण बाबा बोलू शकत नाही आहे इंग्लिश, मग आपण कशाला काळजी करायला पाहिजे किंवा आपण कशाला घाबरायला पाहिजे. आणि एवढं सगळं हे करून आता तू अमेरिकेमध्ये जेव्हा गेलीस आणि एक नवीन वेगळं जग, कारण अमेरिका ही महासत्ता आहे, तिथे अनेक लोक जायला इच्छुक असतात, काम करायला इच्छुक असतात, टॅलेंटेड लोकांना तिथे भरपूर. आपल्याकडे अनेक मध्यंतरी प्रवाद होते की ब्रेन ड्रेन, म्हणजे भारतातलं सगळं जी हुशारी आहे ती अमेरिकेला जायला लागलेली आहे. अशा या सगळ्या प्रवादांमध्ये जेव्हा आपण अशा एका महासत्तेमध्ये एका सर्वोच्च बँकेच्या व्हाईस चेअरमनपदी जेव्हा आपण काम करायला जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेसची तुझ्या समोरची चॅलेंजेस काय होते? मला बेसिकली म्हणजे जरी इंग्लिश आणि यशाचा तसा काही संबंध नसला डायरेक्ट, तरी आपल्या एशियन कंट्रीमध्ये किंवा इनफॅक्ट भारतामध्ये इंग्लिशला खूप जास्त महत्त्व देतो आपण. आणि कॉर्पोरेटमध्ये कुठचंही तुम्हाला वरची पोझिशन आहे तर तुमचे विचार तुम्हाला समोरच्याला पटवले गेले पाहिजे. आणि इंग्लिश आंतरराष्ट्रीय भाषा आहे त्यामुळे ती सगळ्यांना कळते. तर त्यामुळे मी माझ्या स्वतःच्या इंग्लिशवरती पहिल्यापासूनच काम केलं. जरी मला स्वतःमध्ये मी न्यूनगंड कुठचा बाळगला नाही तरी मी कसं तिकडे पोचू शकेन ह्या विचाराने मी नेहमीच नेटिव्ह स्पीकर किंवा त्यांच्याशी बोलणं, इंग्लिशचे जास्तीत जास्त थोडा मोठ्यांचे व्हिडिओज बघणं, ह्या अशा गोष्टी करत होते. आणि तिकडे पोचल्यानंतर पहिल्यांदा मला थोडंसं असं वाटत होतं की मला ॲक्सेप्ट कसे करतील, कारण बरोबर नाही म्हटलं तरी आपला कलर, आपलं राहणीमान, आपली प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. बरोबर. आणि आपल्याकडे जे बेस्ट समजलं जातं ते त्यांच्याकडे प्रोहिबिटेड असतं. किंवा आता फॉर एक्झाम्पल एक थोडं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या बँकेत जर कोणाचे पैसे असतील खूप जास्त तर आणखीन 4 क्लायंटना आम्ही सांगतो की हे बघा ह्यांनी ठेवलेत त्यामुळे तुम्ही पण असं ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण तिकडे अगदी नवऱ्याची इन्व्हेस्टमेंट बायकोच्या समोर पण आम्ही रिव्हील करू शकत नाही. किंवा नवरा आणि बायको जर एकाच ब्रांचमध्ये येत असतील तर ते सकाळी येऊन गेले हे बायकोला पण आपण संध्याकाळी सांगू शकत नाही, कारण तुम्हाला लोक सू करू शकतात, केस होऊ शकते. कारण पर्सनल गोपनीयता हे खूप मोठं इम्पॉर्टंट आहे. आणि तिकडे सगळं स्ट्रक्चर्ड ऑर्गनाइज्ड आहे, म्हणजे लूप होल्स किंवा कुठच्याही प्रकारच्या चुकांना तिकडे तसा थारा नाही आहे. म्हणजे आपल्याकडे इथे कसं होतं की एखाद्या ठिकाणी एखादी आपली जाणीवपूर्वक एखाद्या माणसाने चूक केली, फ्रॉड केला तरी तो तिकडचं थांबून दुसरीकडे जाऊन येऊ शकतो. बरोबर. पण अमेरिकेत जर अशी म्हणजे इंटेन्शनल काही तुम्ही चूक केली तर तुमच्या पब्लिक रेकॉर्डमध्ये ते जातं, त्यामुळे तुम्हाला परत कुठेच उभं राहता येत नाही. म्हणजे एकदा तुम्ही गेलात की तुम्हाला कुठचीही आर्थिक संस्था किंवा कोणीही जॉब देत नाही. त्यामुळे आपल्याकडे इकडे जे चालतं ते तिकडे चालत नाही. त्यामुळे नव्याने परत एकदा तुम्हाला रूल्स, रेग्युलेशन तिकडची सगळी शिकावी लागतात आणि त्याच्यामध्ये स्वतःला अडॅप्ट करून घ्यावं लागतं, त्यांच्या त्या साच्यामध्ये स्वतःला टाकावं लागतं. तर ते एक प्रकारचं चॅलेंज होतं. लँग्वेज बॅरियर पण होतंच, कारण आपलं इंग्लिश आणि परत समोरच्याचं इंग्लिश ह्याच्यामध्ये फरक आहे. पण तरी तिकडे खूप जास्त लोक रिसिप्रोकेटिव्ह आहेत, खूप जास्त ॲक्सेप्टिंग आहेत. आणि त्यांना जेव्हा कळतं की समोरच्या माणसाला तुमच्यामध्ये जेन्युइन इंटरेस्ट आहे ते त्यांना हे जेव्हा ही फिलिंग आपल्यापासून मिळते तेव्हा कुठचाही सपोर्ट करायला ते तुम्हाला तयार होतात. आणि त्यांना जेव्हा कळतं की या व्यक्तीला नॉलेज आहे जे रिक्वायर्ड आहे जॉबसाठी आणि ती योग्य ते एफर्ट त्या जॉबमध्ये टाकते तेव्हा तुमचं टॅलेंट नर्चर केलं जातं. तुमचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, तुमचं जेंडर काय आहे, तुमचं सोशल बॅकग्राऊंड काय आहे, तुम्ही किती श्रीमंत गरीब आहात, तुमचा रंग काळा गोरा आहे का, किंवा तुमची पॉलिटिकल मतं काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टींना झिरो किंमत आहे. आणि फक्त तुम्ही काय आहात म्हणजे तुम्ही कसे तुमच्या रोलमध्ये फिट आहे ह्याच्यावरती फोकस केला जातो. ह्या गोष्टी मला खूप जास्त तिकडच्या चांगल्या वाटल्या. बरोबर. आणि त्यामुळे मी तसे चेंजेस जे तिकडचे थोडेसे निगेटिव्ह आउटकमिंग होते ते आपल्यापर्यंत नाही पोहोचणार, म्हणजे ड्रायनेस किंवा अंतर ठेवून वागणं आणि ॲट द सेम टाइम त्यांचं डिसिप्लिन किंवा त्यांची कामामध्ये झोकून द्यायची किंवा अख्खा टाइमपास कुठेही न करता 100% आउटपुट देण्याच्या गोष्टी घ्यायचा प्रयत्न केला. बरोबर, नक्कीच. म्हणजे तिथे असंच म्हटलं जातं की आठवड्याचे 5 दिवस अगदी झोकून देऊन काम करतात आणि मग वीकेंड जो असतो तो त्यांचा खूप एन्जॉयबल असतो. म्हणजे मग 2 दिवस ते
बाकी मग कामाच्या दिशेला ढुंकूनसुद्धा बघत नाहीत. असं एक म्हणजे भरपूर काम करण्याची आणि नंतर मग 2 दिवस एन्जॉय करायचे, म्हणजे रिलॅक्स व्हायचं, असं एक थोडंसं नेचर आहे. परंतु तरीही जेव्हा मला वाटते 26,000 कोटीचा 56,000 कोटीचा जेव्हा टर्नओव्हर किंवा व्यवहाराचं जेव्हा आपण बघत असतो, त्यावेळेस एक कोकणातून गेलेली मुलगी ती कसं काय ॲडजस्ट करू शकते आणि तिने म्हणजे हे सगळं तो आणखीनही वाढेल आणि एका वेगळ्या देशात, वेगळ्या कल्चरमध्ये, वेगळ्या वातावरणामध्ये कसं ॲक्सेप्टेबल केलं. कारण काय आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत ना, जसं तू म्हणालीस की आपण अजून आपलं मूळ काही विसरू शकत नाही, तरीही ते ॲक्सेप्ट करणंसुद्धा फार कठीण असते. कसं ॲक्सेप्ट केलंस? बेसिकली अमेरिकेमध्ये पण जर तुम्ही गुगलवर स्टडी केलं किंवा बघितलं तरी तिकडची सगळ्यात टॅलेंटेड आणि अफ्लुएंट कम्युनिटी जी आहे ती एशियन अमेरिकन आहे आणि त्याच्यामध्ये पण प्रिडॉमिनंटली इंडियन्स आहेत. म्हणजे सगळे आयव्ही लीग, स्टॅनफर्ड, हार्वर्डच्या टॉपमध्ये तुम्हाला इंडियन्स दिसतील आणि सगळे म्हणजे गुगलपासून मायक्रोसॉफ्टपर्यंत CEOज पण तुम्हाला इंडियन दिसतील. त्यामुळे इंडियनसाठी खूप चांगलं त्या लोकांना माहीत आहे की ही लोकं हुशार असतात आणि खूप प्रामाणिकपणे काम करतात. बरोबर. म्हणजे साधारण तुम्ही जसं बोललात की 5 वाजल्यानंतर संध्याकाळच्या आमच्याकडे आमचा आणि बाहेरच्या जगाचा संबंध संपतो, म्हणजे ऑफिसमध्ये. बरोबर. तुम्हाला कोणी डिस्टर्ब करू शकत नाही, तुमचे बॉस तुम्हाला अप्रोच करू शकत नाही. आणि जर 5 नंतर एखादा एम्प्लॉई थांबला तर त्याला डबल पगार, म्हणजे जर काय काम असेल तर द्यायला, म्हणजे तो रूल आहे. पण तरी अमेरिकन थांबत नाही, कारण त्यांना त्यांचं फ्रीडम, त्यांचा वेळ हा जास्त महत्त्वाचा असतो. पण आपले इंडियन तयार होतात की नाही, मला जास्त पैसे पण मिळणार आहेत आणि माझा वेळ पण, आणि आपल्याला हार्डवर्क करायची पहिल्यापासून सवय असते. तर त्याचा मला फायदा झाला, कारण जेव्हा माझ्या बॉसेसना पण कळलं की ही आउट ऑफ द वे जाऊन किंवा बियॉन्ड द जॉब रिस्पॉन्सिबिलिटी जाऊन काम करायला मागे पुढे पाहत नाही, तेव्हा तेही तुम्हाला एका प्रकारचा त्यांनाही तो सपोर्ट असतो. त्यामुळे ते तुम्हाला आणखीन तुम्हाला ते प्रमोट करायचा किंवा मोटिवेट करायचा प्रयत्न करतात. त्यामुळे तसं मी करू शकले. आणि पहिल्यापासूनच मला थोडं म्हणजे दुसऱ्याची बाजू बघायचा किंवा दुसऱ्या लोकांशी कनेक्ट करायचा माझा स्वभाव असल्यामुळे त्याचाही मला फायदा झाला की मी ज्या ज्या जागी जिथे जिथे जात राहिले तिथे तिथे मी तिकडचे टॉपर्स किंवा माझे प्रेडिसेसर ह्यांच्याकडून ह्या जॉबमध्ये किंवा ह्या क्षेत्रामध्ये काय चुका होऊ शकतात आणि स्ट्रेंथ काय आहे, विकनेसेस काय, याची माहिती घेतल्यामुळे माझ्याकडून त्या चुका मला अवॉइड करता आल्या. आणि त्यामुळे दुसऱ्यांकडून शिकण्याची माझा जो पहिल्यापासूनचा स्वभाव होता, जो मी मला शिस्त लावून घेतली होती, त्याचा मला इकडे उपयोग झाला. नक्कीच. आता कसं आहे, इंजिनियर्स आहेत, डॉक्टर्स आहेत, महिला सायंटिस्ट आहेत, परंतु वित्तीय संस्थेच्या एका प्रमुख पदी असलेल्या महिला फार कमी आहेत. मुळात आधी आपण भारतामध्ये बघतो की सगळं अर्थकारण घराचं असते, ते महिलाच तसं ते मॅनेज करत असतात. म्हणजे जे काय असते ते थोडंसं आपल्याला मुळापासून आलेलं असते की कसं सगळं मॅनेज करायचं, महिन्याचं, वर्षाचं काय असते ते. परंतु जेव्हा आपण तिथे काम करतो, एका टॉपमोस्टच्या वित्तीय संस्थेमध्ये जेव्हा काम करत असतो, अशा वेळेस कुठेतरी आपलं नियोजन कुठेतरी चुकेल किंवा काहीतरी आपल्याकडून गडबड होईल अशी कधीतरी भीती वाटलेली आहे का, किंवा तसे काही प्रसंग उद्भवलेले आहेत का? भीती किंवा चूक म्हणजे ती निर्णय घेण्यामध्ये असू दे किंवा मॅनेज करण्यामध्ये, ती जेंडर बेस नाही, म्हणजे पुरुष किंवा महिलेचा संबंध त्याच्यात नाही असं मला वाटतं पर्सनली. पण जर तुम्ही अमेरिकेत बघितलं किंवा इंडियामध्ये पण तुम्ही बघितलं, टॉपच्या CEOज किंवा वित्तीय संस्थामध्ये काय होतं की तुमचे पैसे जेव्हा मॅनेज करतो तेव्हा ट्रस्ट फॅक्टर सगळ्यात जास्त. एक्झॅक्टली. आणि असं समजलं जातं समाजामध्ये की बायका पहिल्यापासूनच ह्या न्यूट्रल असतात, म्हणजे त्यांना फ्रॉड करण्याची किंवा काय अशी म्हणजे इच्छा नॉर्मली नसते. त्यामुळे बायकांना तो जास्त सपोर्ट मिळतो, म्हणजे लोक त्यांच्यावर जास्त विश्वास ठेवतात की जेव्हा ते बघतात की स्त्री आहे आणि ह्या पोस्टपर्यंत पोचलेली आहे, तर त्यामुळे ॲक्सेप्ट. बायका थोड्याशा पॅसिव्ह असल्यामुळे, म्हणजे ॲग्रेशन थोडं कमी असल्यामुळे, आणि असलं तरी पॅसिव्ह ॲग्रेशन असल्यामुळे आपण समोरच्याची बाजू चांगली ऐकून घेऊ शकतो, त्यांना चांगला सपोर्ट करू शकतो आणि खूप चांगलं रिलेशनशिप डेव्हलप करू शकतो. त्यामुळे बायकांना याचा फायदाच होतो असं मी समजते. नक्कीच. आता हे तर झालं कामाच्या बाबतीत झालं, म्हणजे चॅलेंजेस
समोरचे असलेले सगळे हे ॲक्सेप्ट करून आता एवढ्या चांगल्या पद्धतीने तिथे काम करतोस आणि म्हणजे तुझी कॅपॅबिलिटी काय आहे ते तू दाखवलेली आहेसच. याच्या पुढची पदं तुला अजून घ्यायची आहेत, अनुभवायची आहेत आणि ती चांगल्या पद्धतीने पेलवायची सुद्धा आहेत. परंतु आता बेसिकली मला असं वाटतं की बिईंग इंडियन, जेव्हा आपण तिथे राहतो, वर्षभर राहतो किंवा कधीतरी 15 दिवसासाठी आपण इंडियात येतो, आपल्या घरी येतो, मग कधी मिस करतेस का कुडाळला, इथल्या माशाच्या आमटीला, इथल्या भाताला, पेजेला? मिस तर आपण कायमच करत असतो, कारण बेसिकली जेव्हा आपण दोन्ही जगं बघितलेली असतात, इकडच्या आपल्या गोष्टी आणि तिकडच्या, तर मनामध्ये हे विचार कायमच चालू असतात की आपल्याकडे हीच सिच्युएशनमध्ये आपण कसं वागलो असतो, काय केलं असतं. आणि इथलं आपलं इंडियामधले जे कल्चर आहे किंवा आपलं बेसिकली जेवणामध्ये आपण स्वयंपाकामध्ये जी म्हणजे व्हरायटी आहेत आणि जे हार्ट आणि सोल घालतात, बरोबर, तितका टाइम जेवणाला कुठेच दिला नाही. म्हणजे उभ्या काहीतरी फास्ट फूड खाऊन तुम्ही जाता आणि तुम्हाला जेवण बनवायला पण टाइम नसतो. तर हे खूप जास्त मिस होतं. आणि आपली आपुलकी जी आपण दाखवतो, आता फॉर एक्झाम्पल कोविडचं उदाहरण द्यायचं झालं तर तिकडे अगदी 4-5 माईल्सवरती म्हणजे 10 किलोमीटरच्या आसपास असलेले आई वडील आणि मुलं पण 2-2 वर्ष भेटली नाहीत, कारण त्यांना एकमेकाची रिस्क नको होती की आम्हाला कोविड एक्सपोजर झालं तर. पण माझ्या घरात जेव्हा माझ्या सासऱ्यांना कोविड झाला तेव्हा माझे दोन्ही दीर शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्याबरोबर होते. त्यांनी आपल्या जीवाची कसलीच पर्वा केलेली नाही. तर हा जो ओलावा आहे हार्टमधला, तो आपण तिकडे मिस करतो. जरी फ्रीडम किंवा डिसिप्लिन किंवा ह्या अशा चांगल्या गोष्टी असल्या तरी कधी कधी ह्या गोष्टी आपण जास्त मिस करतो. नक्कीच. आणि ते फ्रीडमच्या बाबतीत म्हणालीसच ना की माझ्या वडिलांनी तेव्हा हा निर्णय घेतला, परंतु आता माझ्या मुलीला जरी मी तिथे राहत असले अशा फ्रीडम असलेल्या देशामध्ये, तरी पण मला कठीण जाते की मला तिला कुठेतरी शिकण्यासाठी पाठवायचं आहे किंवा कुठेतरी एकटीला राहायला सांगायचं आहे. ते कुठे मला ते बेसिक हे आपलं कधीच जाणार नाही आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत, ते तर आहेच. परंतु आता जेव्हा अमेरिकेमध्ये राहून या अशा पद्धतीचं जेव्हा कामकाज सुरू आहे, त्यावेळेस सिंधुदुर्गातल्या अशा होतकरू युवती की ज्यांना पुढे अशा पद्धतीने आपल्याला काहीतरी करायची इच्छा आहे, यांच्यासाठी एक सिंधुदुर्ग कन्या म्हणून तू काय ठरवलेलं आहेस किंवा भविष्यात काही करायचं आहे का ठरवलेलं? आम्ही ॲक्च्युली इन्स्पिरेशनल बिंग्स अशा फोरमची एक स्थापना केली आहे साधारण 2 वर्षापूर्वी. आणि त्याचं मेन इंटेन्शनच हे आहे की आपल्या कोकणामध्ये टॅलेंटची काहीच कमी नाही किंवा ग्रामीण भागामध्ये, पण भरपूर वेळा स्टुडंट एकतर दुसऱ्यांनी जे सांगितलं त्याच्यावरती ब्लाइंड फोल्डेड विश्वास ठेवतात आणि त्यांना फॉलो करतात सत्यतेची चाचपणी करण्याच्या आधी. किंवा भरपूर वेळा असं होतं की मला जायचं आहे दिल्लीला, पण दिल्लीचा रोड पण माहीत नाही आहे आणि मध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतात ते माहीत नाही आहेत. तर अशा वेळी माझी वाट चुकून मी गोव्याला किंवा मुंबईला पोहोचू शकते. मग ह्या विद्यार्थ्यांना दिशा दाखवणं, आणि आपल्यामधलेच अशी भरपूर लोक आहेत ज्यांनी आज राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलला खूप चांगलं काम केलं आहे किंवा खूप चांगल्या पोस्ट घेतल्या आहेत. तर ह्या दोघांचा मेळ घालण्याचा आम्ही गेले 1.5-2 वर्ष आमचं काम चालू आहे. आणि त्याच्यामध्ये आम्ही काय करतो की सगळ्या क्षेत्रातले जे म्हणजे अगदी MPSC आणि UPSC मधले पण दरवर्षीचे टॉपर्स, आंतरराष्ट्रीय संशोधक, डॉक्टर्स जे इंडियातनं बाहेर गेलेत आणि त्यांना थोडंफार मराठी आणि इंग्लिश बोलता येतं, त्यांचं आणि ह्या मुलांचं दर आमची 15 दिवसांनी व्हर्च्युअल मीटिंग असते. आणि 2 स्पीकर येतात आणि ते डायरेक्ट त्यांचं मेंटॉरिंग करतात. म्हणजे विद्यार्थी त्यांना विचारू शकतात प्रश्न, आपली यशोगाथा सांगतात आणि ह्या मोठ्या लोकांनी ह्या मुलांचा हात धरून त्यांना तिथपर्यंत कसे ते पोहोचू शकतात ह्याचं आखणी गेले 1.5-2 वर्ष मी करते. आत्ताच 15 दिवसापूर्वी सुरेश प्रभू, मंजू लक्ष्मी मॅडम सिंधुदुर्गच्या कलेक्टर आणि प्रतिभा पारकर आपल्या ज्या दूत आहेत आफ्रिकेच्या, आणि ईडीचे चेअरमन व्हाईस प्रेसिडेंट उज्ज्वल जाधव सर, ह्या सगळ्यांनी येऊन आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केलं 15 दिवसापूर्वी. आणि ह्याच्या पुढे जाऊन मी आणखीन म्हणजे हा एक फोरम झाला. माझा दुसऱ्या फोरमवरती काम चालू आहे, त्याला वर्ल्ड बियॉन्ड टुडे असं नाव. तर तो मी त्याची फाउंडर आहे. आणि 21 देशाचे प्रतिनिधी त्या, कारण अमेरिकेमध्ये तो फायदा आहे की इथे जशी मला सगळे इंडियन किंवा ब्राऊन कलरची लोक दिसतात, तसे तिकडे तुम्हाला सगळेच कंट्रीमधले सगळेच लोक आणि सगळीच हे असतात. बरोबर. मग अशा लोकांना एकत्र घेऊन त्यांचं, कारण इथेच बसून मी ठरवणार की पाकिस्तान वाईट आणि इराकमध्ये प्रॉब्लेम आणि युक्रेन असा,
त्याच्यापेक्षा त्यांचं पर्स्पेक्टिव्ह जाणून घेणं, मनातले जे प्रॉब्लेम्स एकमेकाविषयीचे आहेत त्या दऱ्या मिटवणं, हे रेसिझम किंवा हे प्रॉब्लेम्स काढून टाकणं आणि पॉझिटिव्हली ब्राईटर साईड जी वर्ल्डची आहे ती एकमेकाला दाखवणं, कल्चर शेअरिंग असं काम आम्ही करतो. आणि त्यांचाही कारण ते लोक अमेरिकेत पैसा आहे, त्याचाही फायदा जर थर्ड वर्ल्डमधल्या कंट्रीतल्या मुलांना आणि एज्युकेशन सिस्टमला करून देता आला तर त्या दृष्टीने आमचे प्रयत्न आहेत. नक्कीच, बरोबर. एकूणच या दृष्टीने जर बघितलं तर सुषमाने जे कुडाळपासून जी सुरुवात केली ती अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियातल्या JP मॉर्गन या संस्थेपर्यंत ती जाऊन पोचली. खरं तर काय होतं तिच्याकडे, कुडाळ हायस्कूलमधून शिकून ती इथेच सेटल होऊ शकली असती, BCom झाली असती, MBA झालं असतं, इथल्याच कुठल्या तरी एखाद्या नामांकित कंपनीमध्ये CEO म्हणून सुद्धा काम करू शकली असती. परंतु केवळ तेवढ्यावरती समाधान न मानता तिने अनेक अशी चॅलेंजिंग क्षेत्र कव्हर केली, ती पादाक्रांत केली आणि आज एका प्रतिष्ठित अशा बँकेमध्ये व्हाईस चेअरमनपदी ती काम देखील करते आणि तेवढ्याच सक्षमतेने करते. खरं तर दुसऱ्या देशात जाऊन त्यांच्याच देशातल्या नामांकित अग्रनामांकित अशा कंपनीमध्ये आणि तेही वित्तीय कंपनीमध्ये अशी व्हाईस प्रेसिडेंटशिप करणं ही एवढी सोपी गोष्ट नाही आहे. मात्र ती सुषमाने लीलया पेललेली आहे आणि तिने हे चॅलेंज अत्यंत आनंदाने स्वीकारून त्याच्यावरती तिने कामकाजही सुरू केलेलं आहे. एवढंच न करता तिने 2 फोरममधून आपल्या मुलांना, इथल्या सिंधुदुर्गातल्या महिलांना, युवतींना, युवकांना कशा पद्धतीने पुढे जाता येईल याच्यासाठी सुद्धा खूप चांगला असा प्लॅन केलेला आहे आणि त्याचा उपयोग निश्चितच या तरुण तरुणींना होईल आणि भविष्यामध्ये अशीच कोणीतरी सुषमा आपल्याला अमेरिकेतल्या एखाद्या चांगल्या अशा नामांकित कंपनीमध्ये अशीच व्हाईस प्रेसिडेंटशिप किंवा प्रेसिडेंटशिपसुद्धा करताना पाहायला मिळेल आणि त्याचं श्रेय निश्चितच सुषमाचं असेल. दर्शको, हे सगळं करत असताना मला एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की सुषमाचे जे वडील आहेत त्यांना PV ठाकूर म्हणतात, काही जण PV म्हणतात, परंतु ठाकूर साहेब हे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातल्या महसूल विभागामध्ये काम करत होते. अत्यंत साधा माणूस, कर्मचारी असूनसुद्धा त्यांचे पाय जमिनीवरती होते तेव्हा देखील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कर्मचारी संघटनेसाठी एकमेवाद्वितीय असं काम केलेलं आहे आणि त्यांच्या काळामध्ये कर्मचारी संघटना किंवा महसूल कर्मचारी संघटना ही एका टॉपमोस्ट पदावरती होती, टॉपमोस्ट जागेवरती होती. त्यांनी जेवढं तेव्हा काम केलेलं आहे तेव्हा त्याच्यानंतर किंवा त्यांच्या तोडीचं काम झालेलं अद्याप तरी सिंधुदुर्गामध्ये आपण बघितलेलं नाही आहे. आणि त्यांनी या सगळ्या मुलांना प्रोत्साहन दिलं म्हणून किंबहुना ही मुलं या वेगवेगळ्या पदांपर्यंत पोहोचू शकलेली आहेत. मला सुषमाला एकच विचारावं असं वाटते की सुषमा, सिंधुदुर्गातून कुडाळसारख्या शहरामधून, म्हणजे आपण शहर म्हणूया पण कुडाळ हे एक मोठं गाव आहे, अजूनही ते गाव आहे, तर अशा गावामधून जेव्हा तू इच्छा प्रदर्शित केली असशील किंवा मला शिकायचं आहे किंवा पुढे जायचं आहे, आईवडिलांचं तुला पाठबळ असल्याशिवाय तू एवढी उंची गाठू शकत नाहीस. तुझ्या आजच्या क्षणी आईवडिलांबद्दलच्या भावना काय आहेत? माझी चांगली फॅमिली लाभणं हे प्रत्येकाचं नशीबच समजलं पाहिजे. तर मी विचारण्याच्या आधीच त्यांचं प्रोत्साहन होतं की तुम्हाला जेवढं शिकायचं आहे तेवढं शिका. आमच्या घरात पहिल्यापासूनच अभ्यासाचं वातावरण होतं आणि लहान मुलं कधीच काही सांगून शिकत नसतात, ती आईवडिलांच्या वर्तनातून प्रत्येक गोष्टी पिकअप करतात. तसं आमच्या घरामध्ये TV वगैरे आमच्या आईवडिलांनीच त्याच्यात जास्त, म्हणजे आपलं काम आणि ते जास्तीत जास्त आपण कसं चांगलं करू शकतो हे त्यांच्याकडूनच आम्ही पहिल्यापासून त्यांच्या कृतीतूनच शिकत गेलो आणि तो मला फायदा झाला. आणि माझी भावंडं पण सगळी, म्हणजे ते माझे बेस्ट सपोर्टर आणि बेस्ट क्रिटिक्स आहेत. म्हणजे जे तुमचं चुकलं ते त्यांनी पहिल्यापासून मला सांगत गेले, तर त्यांचाही मला खूप जास्त सपोर्ट होता. आणि माझी मुलं, माझ्या सासरची लोक, माझे सासरे आता प्रकाश पाटणकर गेले 2 वर्षापूर्वी, पण त्या सगळ्यांचं पण मोटिवेशन मला मिळालं. तर सगळ्यांचाच माझ्या या यशामध्ये सहभाग आहे. सुषमाचं पालनपोषण ज्या पद्धतीने केलं गेलं ते जर आपण या मुलाखतीमध्ये जर जाणून घेतलं नाही तर ही मुलाखत कदाचित थोडीशी अपूर्ण होईल. सुषमा जिने अमेरिकेतल्या JP मॉर्गन सारख्या अत्यंत नामांकित अशा वित्तीय संस्थेमध्ये व्हाईस प्रेसिडेंटशिपपर्यंतची मजल मारलेली आहे
तिचं संगोपन, तिचं पालनपोषण कसं केलं गेलं हे आपण तिच्याच आईवडिलांकडून जाणून घेऊया. ठाकूर साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सुषमाची आई ही देखील शिक्षिका होती. त्यांनी कुडाळ हायस्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूल या दोन्ही ठिकाणी शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांनी देखील सुषमाला तेवढंच तिच्या या संपूर्ण प्रवासामध्ये सहकार्य केलेलं आहे. तुमचं दोघांचंही मी पुन्हा एकदा स्वागत करते. मी पहिल्यांदा वडिलांकडे जाईन. वडिलांना मुलींचा जास्ती एक प्रेम असते किंवा म्हणजे मी माझ्यावरून सुद्धा सांगेन की माझ्या वडिलांचं माझ्यावरती जे प्रेम होतं तेवढं त्यांच्या मुलांवरती नव्हतं, म्हणजे मुलं म्हणजे मुलग्यांवरती नव्हतं असं मी म्हणेन. तर ही तुमची सुषमा मुलगी जी पहिल्यापासून इथे कुडाळ हायस्कूलमध्ये शिकली आणि तिने पुढे जेव्हा अशा पद्धतीचं चांगलं एक यशाची शिखरं जेव्हा ती पादाक्रांत करत गेली, तुमचं काय म्हणणं आहे? तिचं टॅलेंट आहेच, परंतु तुमचं सहकार्य, तुमचा सपोर्ट असल्याशिवाय हे शक्य नव्हतं. कसं काय झालं हे? आमच्या सगळ्याच मुलांच्या बाबतीत बघायला गेलं तर ते सुरुवातीपासून आधी पहिल्यांदा ते आज्ञाधारक सगळी मुलं होती. सांगितलेलं ते शक्यतो ऐकायची. आम्हालाच असं वेळ मिळायचा नाही की तुम्हाला माहिती आहे की मी नेहमी सकाळी 8 पासून रात्री 8 पर्यंत मला कधी वेळ मिळत नसे त्यांच्याकडे लक्ष देण्यासाठी. पण तिची आई होती ती हायस्कूलला टीचर असल्यामुळे लवकर जास्तीत जास्त वेळ आपलं काम संपून मुलांकडे शक्यतो अभ्यास घेणं, काय करणं, जे काय करायचं होतं ते करत असे. मुलांचं काय आलं आम्ही सांगायचं त्यांना. आमच्याकडे त्यावेळेला टी व्ही माध्यम नव्हतं, कुठे काय काय नव्हतं. आम्हाला एवढंच सांगावं असं वाटत की अभ्यास करत बसला आणि तो वेळच्या वेळी अभ्यास त्यांनी करतात की नाही याच्याकडे आमचं मात्र लक्ष त्याचं असायचं. पहिल्यापासून त्यांना सगळ्यांना वाचनाची जास्त आवड होती. त्यातल्या त्यात सुषमा होती, तिला खूपच होती. ती प्रत्येक मिळेल ते नवीन पुस्तक वाचायची आणि वाचायची ते केवढ्या वेळा कशी एवढी लवकर आत्मसात करायची. हातात तिच्या पुस्तक दिलं सकाळी तर संध्याकाळपर्यंत शक्यतो पुस्तक संपलेलं असायची. तिचा थोडासा जिद्दी स्वभाव पहिल्यापासूनच होता. हातात घेतलेली कुठली गोष्ट पूर्ण करणं ह्याच्याकडे तिचा कल होता आणि त्याप्रमाणे ती वागतच गेली. पहिल्यापासून ती शाळेत असल्यापासून नेहमी काहीतरी शाळेतल्या कल्चरल ॲक्टिव्हिटीज ज्या असतात त्याच्याकडे ती स्वतः म्हणून भाग घ्यायची. प्रत्येक ठिकाणी तिच्या शाळेतले मास्तर किंवा कोण त्यांचे जे असतील त्यांना मॅडम वगैरे ती सांगायचे असं कर म्हणून किंवा हे तुझ्याकडे गरज. त्यावेळी त्याने कधीही निगेटिव्ह मला ते जमणार नाही वगैरे असं तिने कधी केले नाही. एकदा तर अशी परिस्थिती झाली ती शिरोड्याला रसिका धुरी नावाची एक हे होती तिथे त्या हायस्कूल आहे त्याच्यामध्ये एक ॲक्टिव्हिटीज होत्या काहीतरी. त्यावेळेला मी सर्कल ऑफिसर होतो. मला ते सकाळी रेडीला वगैरे इन्स्पेक्शनला जायचं होतं. मला म्हणाले आज मला शिरोड्याला नेऊन सोडा, मला तिकडे जायचं आहे. म्हटलं तुझ्याबरोबर लहान होती ती, तुझ्याबरोबर म्हटलं मला थांबता येणार नाही. मला म्हणाले काय ते हो माझं नेऊन सोडा तिथे, मी काय ते पुढे बघते. कोणाची ओळख नाही, केवढी तरी तिथे फंक्शन चालू होतं. मी साध्या माझ्या मोटरसायकलने तिला शाळेत सोडलं आणि फक्त शिक्षकाला सांगितलं मी कुडाळवरून आलेलो आहे आणि ही मुलीची सोडतोय, मला थांबायला वेळ नाही. ते म्हणाले ठीक आहे, खूप मुलं आमच्याकडे आहे, तिला सोडा. मी पुढे गेलो. संध्याकाळी मी यायला 5पर्यंत येतो म्हणून सांगितलं होतं, पण मला 5, 6, 5:30 वाजले. पण त्यावेळी त्या रस्त्यावर हातात एवढा कागद घेऊन संध्याकाळी जर मी येतो तर मोटरसायकलने आलो तर ती उभी होती आणि तिच्याकडे 3-4 शिक्षक मुलं अशी होती. तर शिक्षकाने म्हणाली, मला विचारलं मास्तराने त्या, एवढी म्हणाली हुशार मुलगी असून सगळं तुम्ही त्याच्याकडे लक्ष देत नाही का? तर म्हटलं बाबा आम्ही लक्ष सगळीकडे देतो नाही असं नाही, पण वेळ मिळाला पाहिजे कामातून, काम महत्त्वाचं. तर तिचा पहिला नंबर त्यावेळी तिथे आला होता. कोणी तिला हे नव्हतं आणि पाठिंबा तर नव्हताच, ओळखही त्या शाळेत नव्हती. अशा प्रकारे त्याचा जिद्दी स्वभाव पुढे वाढतच गेला. चांगलं कुठेतरी शिक्षण त्याला जर सोडलं तर जिद्दीने ते करायचे आणि आमच्या अपेक्षा होती आमची ती व्यवस्थितपणे करेल म्हणून त्याप्रमाणे सगळ्याच मुलांनी केलं आहे. नक्कीच. मी आईकडे जाईन. तुम्ही शिक्षिका होतात. शिक्षिका म्हटलं की अभ्यास तर आलाच, कारण काय ते डिसिप्लिन अभ्यासाचं असणारच आहे. परंतु मुलगी म्हणून, कारण 25-1 वर्षापूर्वीची गोष्ट जर आपण गृहीत धरली तर आपल्या सिंधुदुर्गामध्ये तशी परिस्थिती मुलींच्या बाबतीतली जराशी थोडीशी वेगळी होती. मग जेव्हा एक अशा पद्धतीची जेव्हा संधी पुढे घ्यायला पाहिजे आणि त्याच्यासाठी बाहेर जायला पाहिजे हा जेव्हा विचार आला त्यावेळेस तुमचं आईचं मन कसं हे होतं आणि त्याच्यावरती तुम्ही कसं काय ओव्हरकम केलं की नाही तिच्या भवितव्यासाठी आपल्याला हे करायला पाहिजे, ह्याच्यासाठी कसं काय तुमच्या मनाची समजूत घातली? आमची सगळी मुलं लहानपणापासून गुणी होती आणि त्यांच्या स्वभावाची पारख ही आम्ही तेव्हाच केलेली होती. त्याच्यामुळे ती कुठेही शिक्षणासाठी गेली तरी आम्हाला त्याचं काही वाटलं नाही. आम्ही आनंदाने त्यांना जाऊ दिलं आणि ती एवढी हुशार होती
किंवा जिद्दी होती की एक दिवशी तिची दुसऱ्या दिवशी काहीतरी परीक्षा होती. तिने आम्हाला वाटेल म्हणून लाईट काढल्या आणि समई पेटवली आणि त्या समईवरती रात्रीपासून सकाळपर्यंत तिने अभ्यास केला बरं. आणि सकाळी ती शाळेत गेली. म्हणजे एकदा तिने ठरवलं की याप्रमाणे ती वागायची. ती काहीही मध्ये आली तर ती त्याला घाबरायची नाही किंवा अडचणीवर मात करणे हा तिचा लहानपणापासून स्वभाव होता. त्यामुळे आम्हाला तसं काही वाटलं नाही. गुणीच असल्यामुळे मुलं तसं काही आम्हाला त्यांची कसल्याही प्रकारची काळजी वाटली नाही. बरोबर. ठाकूर साहेब, एक म्हण आहे की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, परंतु तुमच्या बाबतीत जर म्हटलं झालं तर मुलीचे पाय पाळण्यात तुम्ही ओळखलेलं होतं का की ही मुलगी आपलं नाव अशा पद्धतीने पुढे करेल. रोशन करेल? काय झालं, आमच्याकडे मुली आणि मुलगा हा कधी फरक जाणवला नाही, आम्हाला तर कधीच नाही जाणवला. आणि त्याच्यामुळे मुलं पहिल्यापासून जी त्यांना काय वळण लागत गेलं त्याच्यामध्ये ती सगळी हुशारच होत गेली. ही झाली, त्याच्यानंतर हिच्या मागची सुद्धा कितीतरी हुशार झाली. पहिल्यांदा ती लहान असताना तिला गाण्यामध्ये तर खूप मोठं करिअर केलेलं आहे. तिला लहान एवढी असताना त्यावेळेला तर कोणत नाही, आम्ही छोटी असताना तिला घरात ठेवायचे आणि कुलूप करून ही ह्याच्यात जायची, शाळेला जायची आणि मी माझ्या वेंगुर्ल्याला माझी बदली झाली होती तेवढं मी जायचो. तर ती एकटी वाचन करत बसायची घरात, नुसती वाचनाशिवाय दुसरी संगत नाही, काय नाही. तर ती सुद्धा खूप हुशार होती. आणि नंतर ती गाण्यात जेव्हा गाणी म्हणायला लागली त्या सगळ्या लोकांनी तिला चांगलं गायक म्हणून शाळेत मला बोलावून घेतलं, हिला मार्गदर्शन करा. तर मार्गदर्शन कसे करणार, शेवटी माझ्यापुढे एकच पर्याय होता, तिला जर मार्गदर्शन करावं तर पहिल्यांदा ही सुषमा जेव्हा पुण्याला गेली तेव्हा तिथे जेवण करण्यासाठी दुसरं कोण नव्हतं. ही 1-2 वर्ष ह्याच्यामध्ये राहिली हॉस्टेलमध्ये. मग त्यांना जेवण करण्यासाठी माझा परत ही होती, माझा मुलगा होता, त्यांना पुण्याला शिकायचं होतं. मग ह्या मुलांना शिकवणार कोण? त्याच्यासाठी आईनं पुढे 9 वर्ष आपली शाळेतली असताना तिने राजीनामा दिला. आणि जेव्हा ही छोटी पोरगी गाण्याच्या क्लासला घालणं तिला भागच होतं, सगळ्यांनी सांगितलं, श्रीधर फडके म्हणा, यशवंत देव म्हणा, आरती अंकलीकर, सगळ्या लोकांनी म्हणाले होते त्याचं मार्गदर्शन चांगलं कुठे मिळतं. त्याच्यामुळे मी स्वतः राजीनामा दिला मुलांसाठी, त्या मुलीसाठी. आणि गोव्याला कला अकादमीला तिला मी 5 वर्ष नेली. सकाळी मी 6ची इथे गाडी पकडायची, तो पणजीला जाऊन संध्याकाळीपर्यंत 4 वाजायचे मला, पण तिला घेऊन जायचं. अशा तऱ्हेने आम्ही मुलांना जिथे त्यांचं गुण आम्हाला जाणवलं, चांगले गुण आहे, ती त्या मार्गाने कशी पुढे जातील ह्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हाला किती त्रास होतो आहे किंवा आमच्यासाठी काय अडचण येते कुठून, आम्ही कधीही ती सगळ्यांनी सहन केल्या आणि त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. पण आमच्या त्या प्रयत्नाला यश आलं, सगळे शिकले आणि शेवटी ती तुम्हाला माहिती आहे ती IAS झाली. तिला आता बाहेर कलेक्टर म्हणून नेमलं, आउट ऑफ स्टेट, आमच्या झारखंडला म्हणा, नॉर्थ ईस्टला म्हणा, फरीदाबादला. तर त्याच्यावेळी आम्हाला त्यावेळेला शक्य नव्हतं म्हणून म्हटलं आता तेव्हा आम्हाला सांगितलं सिमिलर पोस्ट इन्कम टॅक्सला आहे. कलेक्टरला तर म्हणायला पाहिजे तर काय आहे, कलेक्टरच्या IFS, IAS आणि IPS ह्या 3 स्टेटला अलॉट केलेल्या सर्व्हिस असल्यामुळे त्यावेळेला त्या 3च्या बाहेर सेंट्रल गव्हर्नमेंट खूप सर्व्हिसेस आहेत. ते म्हणाले त्या सिमिलर पोस्ट तुम्हाला आम्ही देतो महाराष्ट्रामध्ये, म्हणून ती इन्कम टॅक्सला जॉईन झाली आणि आता ती इन्कम टॅक्सची डेप्युटी कमिशनर आहे. तर त्याप्रमाणे सगळ्या मुलांना ज्यांना वाटलं, आम्हाला त्या मुलांना वाटलं त्यांना शिक्षणात पुढे जाण्यासाठी आम्ही कुठेही कमतरता किंवा पैशाची अपेक्षा केली नाही. ज्या वेळेला ह्या डिग्री घेतल्या, सगळी पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, ज्यावेळी त्यांनी डिग्री घेतल्या त्यांना सगळ्यांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या आल्या. हिला आल्या, तिला आल्या. हिची तर पॅकेज, सुषमाची पॅकेज तर अशी होती, महिन्याला 4-4 लाख 5-5 लाख रुपये तिला पगार होता. मला वाटतं तिने इंडिया सोडली त्यावेळेला काहीतरी ते मेटलाईफची जनरल मॅनेजर होती, त्यावेळेला तिला 4.5 ते 5 लाख रुपये महिन्याला पगार होता. त्यांनी पण पैशाची काहीतरी अपेक्षा केली. त्यांच्या अंगात हेच गुण होते, नवीन काहीतरी शिकायचं, नवीन पुढे जायचं. पैशाची अपेक्षा त्यांनी पण नाही आणि आमच्या स्वभावात पण नव्हती. त्याच्यामुळे मुलं शिकली, तिथल्या तिथे नोकरीला लागली, आपला काहीतरी प्रपंच चालवला. आमचं कधी, माझ्या मनात तर कधीच नव्हतं त्यांनी जास्तीत जास्त पुढे जावं ह्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले आणि त्याप्रमाणे त्यांनी पण त्याचं सक्सेस केलं. याच्या व्यतिरिक्त इतर माझी 2 मुलं आहेत ना, ती पण चांगली क्वालिफाईड आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. मुलगा माझा MBA झाल्यानंतर तो पुढच्या ह्याच्यासाठी फॉरेनला, दुबईला, त्या कॉलेजतर्फे त्या संस्थेने त्यांना मागवलं चांगला म्हणून, तर तो तिथे गेला होता. आता तो इंडियामध्ये आला, त्याचं लग्न केलं, त्याची बायको
CA होती आणि आता ती गोदरेजला फायनान्स मॅनेजर आहे. तर त्याने एक सिंधुदुर्गात एक मोठी फॅक्टरी काढली. त्याला पण असं वाटलं सिंधूर आम्ही सगळे बाहेर जातो, सिंधूरच्या लोकांसाठी काहीतरी करावं म्हणून आता त्या फॅक्टरीमध्ये इथे माणगावला फॅक्टरी आहे, जवळजवळ 80 ते 100 लोक तिथे काम करत आहेत. त्याचं ऑफिस बांधलेलं आहे. दुसरी माझी मोठी मुलगी आता इथे जी आली होती ती सुद्धा चांगली मोठी हे झाल्यानंतर आता तिचा धंदा आहे स्वतः रिअल इस्टेटचा आणि इतर सगळे धंदे करून तिचं स्वतःचं बांद्र्याला ऑफिस आहे. ती पण चांगली व्यवस्थितपणे सगळी मुलं आपल्या पायरीनं आपल्या ह्याच्या प्रामाणिकपणे केल्यामुळे ती पुढे गेलीत आणि आता चांगल्या स्थितीला आहेत. एकूणच PV ठाकूर यांची कन्या सुषमा हिने जे काही आज यश संपादन केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं आता ज्याप्रमाणे तिच्या आई आणि वडील या दोघांचाही तितकाच सहभाग आहे, किंबहुना त्यापेक्षा जास्ती आहे. कारण त्यावेळेस यांनी तिच्या ह्या टॅलेंटला ओळखून जर तिला सपोर्ट केला नसता तर निश्चितच सुषमाला कुठेतरी एका वेगळ्या ह्याच्यावरती थांबावं लागलं असतं. पण तू तसं न करता स्वतः खस्ता खाऊन देखील त्यांनी या सगळ्याच मुलांचं संगोपन अत्यंत चांगल्या रीतीने केलेलं आहे. आणि म्हणूनच या सगळ्यांना या वेगळ्या अशा आनंदाची किंवा एका वेगळ्या यशाच्या आनंदाची जी काही फळं आहेत ती या सगळ्यांनाच आज सांगता येईल.